ऍक्च्युली स्टुडंटला हे कळत नाही की हा टॉपिक नाउनचा आहे, प्रोनाउनचा आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडव्हर्ब आहे की क्लॉज आहे. तर हे कसं जाणून घ्यायचं असं, त्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे. जनरली जर तुम्ही म्हटलं की 30 क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन 30 आहे पण वाक्य 30 नाही मित्रांनो. म्हणजे एका प्रश्नात जर 3 वाक्य असतील तर 90 सेंटेन्सेस मला आहे. आणि जर मी 90 सेंटेन्सेस वारंवार वाचायला लागलो, रीड करायला लागलो, तर ऑब्व्हियसली माझ्याकडनं अटेम्प्ट कम्प्लीट होणार नाही. म्हणजे सपोज जर त्याने 12 प्रश्न ओकेचे विचारले तर 12 पैकी 12 ही करेक्ट येतात. जर आता मला कॉम्प्रेन्शन डील करायचं आहे तर कॉम्प्रेन्शन शॉर्टकट काय, व्हेरी सिम्पल. इंग्लिश, मराठी आणि लॉ तिन्ही विषय सेम आहे, तिघांनाही महत्व तेवढंच आहे. म्हणजे तुम्ही जेवढा लॉचा अभ्यास करता तेवढा इंग्लिशचा करत नाही. जनरली पॉलिटी 10 वेळा वाचणार, हिस्ट्री 10 वेळा वाचणार, मराठी व्याकरण 10 वेळा वाचणार आणि इंग्लिश 0 वेळा. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. 29 जानेवारी 2022 ला जी कंबाईंड मेन एक्झामिनेशन होणार आहे त्यातील इंग्लिशचा पेपर आपण कसा सॉल्व्ह करावा, सर्वात जास्त स्कोर कसा घ्यावा, त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. विषय म्हणजे हे जे 30 क्वेश्चन्स आहेत हे मी वेळेत कसे सॉल्व्ह करावे आणि हायेस्ट स्कोर कसा मिळवावा, त्याचं टाइम मॅनेजमेंट, व्होकॅब्युलरी, चूज करेक्ट, इनकरेक्ट आणि कॉम्प्रेन्शन, हे सगळे टॉपिक मी कसे डील करावे या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर सर्वात आधी पहिला मुद्दा हा आहे की मी मराठी व्याकरण 25 ते 30 मिनिटांमध्ये संपवलं पाहिजे. सपोज मी जर मराठीचा पहिला पेपर जर 25 ते 30 मिनिटांमध्ये संपवला तर मला बेस्ट टाइम मिळतोय इंग्लिश डील करण्यासाठी. जर मी मराठी व्याकरणला ऑलमोस्ट 40 and 45 मिनिट्स लावले तर इंग्लिशला तुमचं अटेम्प्ट होणार नाही. सो मोर अटेम्प्ट नसल्यामुळे तुम्हाला स्कोर कमी येईल. सो बेटर वे फोकस ऑन मराठी प्रॉपरली. सो मराठी व्याकरण मी काय करणार, ऍटलीस्ट 25 to 30 मिनिट्स, नॉट मोर दॅन 30 मिनिट्स, 30 मिनिटाच्या आत मी सॉल्व्ह करेल. हा पहिला पॉईंट आहे. जर तुम्ही मराठीलाच वीक पडलात तर इंग्लिश तुमच्याकडे जमणार नाही. सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला वेळ झाला, जर 45 किंवा 40 मिनिट्स जर तुम्ही मराठीला घालवले तर तुमचा तो कॉन्फिडन्स लो होईल आणि ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इंग्लिश क्वेश्चन वरती पडेल. मग ऑब्व्हियसली तुमची टुक्केमारी सुरू होईल आणि त्यात मायनस मध्ये मार्क्स येऊ शकतात. सो बेटर फोकस ऑन मराठी, हा पहिला नियम मी तुम्हाला सांगेन. सेकंड, सर्वात महत्वाचा की अंडरस्टँड द टॉपिक ऑफ द क्वेश्चन. आता सर्वात महत्वाचा प्रश्न प्रत्येकाला काय असतो, एमपीएससी जनरली सर्वात प्रश्न कुठले होते, चूज द करेक्ट, चूज द इनकरेक्ट. मग यामध्ये करेक्ट आणि इनकरेक्ट मला जर चूज करायचे आहे त्यामध्ये एबीसीडी, AB 1 2 3 4 असे वाक्य असतात. तर ऍक्च्युली स्टुडंटला हे कळत नाही की हा टॉपिक नाउनचा आहे, प्रोनाउनचा आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडव्हर्ब आहे की क्लॉज आहे. तर हे कसं जाणून घ्यायचं असं, त्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे. एक, मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचले आहेत का. सेकंड, मी त्यांचं रिव्हिजन केलंय का. थर्ड, जेव्हा मी क्वेश्चन पेपर वाचतो तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये काही कीवर्ड्स असतात, त्या प्रश्नामध्ये काही कीवर्ड्स असतात, ते मला सजेस्ट करतात की हा टॉपिक, हा जो प्रश्न आहे हा नाउन आहे, हा प्रोनाउन आहे, हा ऍडजेक्टिव्ह का ऍडव्हर्ब आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघूया आपण. आता हा कंबाईन 2018चा प्रश्न आहे आणि त्याने काय म्हटलंय की बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलंय त्याने, चूज द करेक्ट. आणि त्याने असं म्हटलं नाही की हा नाउनचा प्रश्न आहे, ऍडजेक्टिव्ह का ऍडव्हर्ब आहे. पण जेव्हा मी 4 वाक्य वाचतो त्या वाक्यामध्ये कॉमन गोष्ट मला मिळते. त्या कॉमन शब्दांवर ओळखायचं की हा कुठला टॉपिक असेल. जसं पहिल्या वाक्यामध्ये त्याने बघा युज्ड फॉर म्हटलेलं आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याने यूज टू म्हटलेलं आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये त्याने पुन्हा यूज टू म्हटलेलं आहे, चौथ्या वाक्यामध्ये युज्ड अप म्हटलेलं आहे. थोडक्यात ही यूजची फ्रेज आहे, मग हा सिंपल पास्ट टेन्सचा टॉपिक आहे. थोडक्यात हे टेन्सचे चॅप्टर आहे. म्हणजे मला असा काहीतरी क्लू मिळतो की हा ऍडजेक्टिव्हचा प्रश्न असेल तर ऑब्व्हियसली त्यात ऍडजेक्टिव्ह असला पाहिजे, हा डिग्रीचा प्रश्न असेल तर ऑब्व्हियसली त्यात डिग्रीचा प्रश्न असला पाहिजे, हा जर क्लॉजचा प्रश्न आहे तर त्यामध्ये क्लॉजसाठी त्याने कंजंक्शन जोडलं असेल. तर ते थिंक करायचं मी की एक्झॅक्टली त्यात कुठले शब्द असे लपले आहेत किंवा कुठल्या शब्दांचा समावेश आहे ज्यावरून मला कळेल की हा टॉपिक कुठला आहे. जसं या यूज टू वरनं मला कळालं की हा टेन्सचा चॅप्टर आहे. जसं बघा पुढचा आपण कंबाईन ग्रुप बी सेम 2018चा प्रश्नपत्रिका घेऊया. त्यामध्ये बघा त्याने म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग सेंटेन्सेस. त्याने रॉंग विचारले सेंटेन्सेस कुठले, पण त्याने टॉपिकचं नाव दिलं नाहीये की खाली नाउन आहे का, ऍडजेक्टिव्ह का, ऍडव्हर्ब आहे. सो व्हेरी सिंपल, जर मी 4 वाक्य वाचले तर यामध्ये पहिल्यामध्ये इफ हा कंजंक्शन आहे, दुसऱ्यामध्ये अनलेस हा कंजंक्शन आहे, तिसऱ्यामध्ये पुन्हा इफ आहे आणि चौथ्यामध्ये पुन्हा अनलेस आहे. म्हणजे या कंजंक्शन मला कळतं की हे कंडिशनल सेंटेन्सचे चॅप्टर आहे. आणि कंडिशनल सेंटेन्सचा जो रूल ज्याला माहिती असेल तो अगदी क्विक लगेच अंडरस्टँड करेल की माझं उत्तर काय असेल. सो रीड करू नका, डोंट गो फॉर रीडिंग, वारंवार वाचू नका, एकदम शॉर्टकट बघा की यात कुठल्या शब्दांचा समावेश आहे, म्हणजे मला आयडिया येईल की हा टॉपिक कुठला आहे. जसं नेक्स्ट बघा, हा प्रश्न आहे कंबाईन सी ग्रुप 2018चा. यामध्ये त्याने म्हटलं की इनकरेक्ट सेंटेन्स कुठला आहे. माझ्यात पहिल्या वाक्यामध्ये बघा इथं ॲन विलेन आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये हा अ ग्रेट डील ऑफ आहे, चौथ्या वाक्यामध्ये हा अ स्पेड आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये इथं प्लुरल नाउन आहे. थोडक्यात हा आर्टिकलचा प्रश्न आहे. मग आर्टिकल आणि नाउन यांचं क्लोज रिलेशन असतं. मग आर्टिकलचा प्रश्न आहे, मला पहिलं कळलं की इथं ॲन नको, इथं आर्टिकल अ हवा होता, म्हणजे सगळे आर्टिकलचे प्रश्न आहे. थोडक्यात वाचत असताना मी काय करेल, कम्प्लिटली झूम करेल ते वाक्य, एक एक शब्दावरती फोकस करेल
की कुठल्या शब्दामध्ये एरर आहे किंवा कुठल्या शब्दामध्ये काय गडबड केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा एसटीए 2018चा प्रश्न आहे. यामध्ये पुन्हा त्याने म्हटलं चूज द करेक्ट. त्याने हे म्हटलं नाही की टॉपिक कुठला असेल. यात जेव्हा मी वाचतो इथं द गर्ल्स, त्यानंतर द अ युनिक, इथं द युनिव्हर्सिटी, इथं द फादर, इथं द ऑफिस. म्हणजे थोडक्यात हा पुन्हा आर्टिकलचा प्रश्न आहे. म्हणजे ज्याला आर्टिकल चॅप्टर डिटेलमध्ये माहिती आहे, ज्याने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये केलेले आहेत, त्याला लगेच क्लिक होईल की इथं आर्टिकलचा एरर आहे आणि माझं उत्तर काय असेल फायनल. नेक्स्ट बघा, हा PSI 17चा प्रश्न आहे. PSI 17 जून मध्ये झालेली. यात त्याने म्हटलं कमिटी वॉज सेटअप. आता बघा इथं सेटअप म्हटलेलं आहे त्याने, इथं लुक ऍट म्हटलेलं आहे. सेम थिंग दुसऱ्या वाक्यामध्ये किप्ट ऑन आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये लुक अपॉन आहे, चौथ्या वाक्यामध्ये लुक ओव्हर आहे. याच्यावर मला कळतं की हा प्रश्न फ्रेझल वर्बचा आहे. लुक इन, लुक इन टू, लुक फॉर, गेट आउट, गेट अवे, गेट इन टू. तर हे ब्रिंग, कट, गेट यांचे जे फ्रेझल वर्ब आहेत त्यांचे त्याने वाक्य बनवले आणि त्याने चूज द करेक्ट म्हटलंय. म्हणजे थोडक्यात चारही वाक्यांमध्ये जे आपल्याला एमपीएससी विचारत आहे त्या चारही वाक्यांमध्ये त्या टॉपिकचा शब्द आहे आणि तो मला कॉमन म्हणून ओळखायचा आहे. आणि जर मी ते ओळखू शकलो तर मला लगेच कळेल की हा टॉपिक कुठला आहे. जसं बघा ASO 17 त्याने हे 3 प्रश्न विचारले आणि त्याने म्हटलं चूज द करेक्ट. आता यामध्ये त्याने इथं दॅटने वाक्य जोडलेलं आहे पहिलं, दुसरं वाक्य जे विचने जोडलेलं आहे, तिसरं वाक्य पुन्हा हूने जोडलेलं आहे. म्हणजे मला कळतं की हा रिलेटिव्ह प्रोनाऊनची वाक्य आहेत ही. मग प्रोनाऊनचं चॅप्टर माझ्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि पटकन रूल आला पाहिजे की रिलेटिव्ह प्रोनाऊनचा काय नियम आहे किंवा रिलेटिव्ह प्रोनाऊनचे वाक्य कशी फॉर्म होतात. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बघा, दुसरा पॉईंट मी असा, तिसरा पॉईंट म्हणजे अवॉइड रिडिंग. बघा आपण काय करतो जनरली, जर तुम्ही म्हटलं की 30 क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन 30 आहे पण वाक्य 30 नाही मित्रांनो. म्हणजे एका प्रश्नात जर 3 वाक्य असतील तर 90 सेंटेन्सेस मला आहे. आणि जर मी 90 सेंटेन्सेस वारंवार वाचायला लागलो, रीड करायला लागलो, तर ऑब्व्हियसली माझ्याकडनं अटेम्प्ट कम्प्लीट होणार नाही. एकदम स्मार्ट राहायचं आहे. एक वाक्य वारंवार 3-3, 4-4 वेळा वाचू नका. जर तुम्ही तसं केलं तर टाइम अप होईल. उरलेले 20 क्वेश्चन जे GH आहे ते अटेम्प्ट होणार नाहीये. सो बेटर वे, एक वाक्य एकदाच वाचा पण ते झूम करून प्रॉपरली हळू वाचा, पण कम्प्लीट अंडरस्टँड करा की हा टॉपिक कुठला आहे. जसं सपोज जर मी हा कंबाईन 2018चा पेपर घेतला, आता डायरेक्ट इंडायरेक्टचा प्रश्न आहे. डायरेक्ट इंडायरेक्टचा मी जर बघितला तो प्रश्न, तो इतका ह्यूज आहे, तो अराउंड 40% जे पेजचा जो एरिया आहे तो तेवढा कव्हर केलाय त्याने. आता हा जर मी रीड करत बसलो तर टाइम कन्झ्युम होईल. टाइम कन्झ्युम झाला माझे अटेम्प्ट कमी होतील. इमॅजिन करा की जर तुम्ही 20 अटेम्प्ट केले तर तुमच्या हातात येतील फक्त 12-14. जर तुम्ही 30 अटेम्प्ट करतायत तर तेव्हा तुमचा स्कोर 25, 26, 27, 28 जाणार आहे. म्हणजे माझं अटेम्प्ट मोडसाठी मला काय करायचं आहे, रीडिंग शार्प आणि क्विक ठेवायची आहे. त्यासाठी रीडिंग करू नका. रीडिंग आपण तेव्हा करतो जेव्हा आपण पहिल्यांदा वाक्य वाचता आपल्याला समजत नाही, तर ते समजलं पाहिजे म्हणून स्लो वाचा, पण एक एक शब्दावरती भर देऊन वाचा. आता असा प्रश्न जर आयोगाने मोठा टाकला तर मी जर रीड कर बसलो तर माझा वेळ जाईल. म्हणून व्हेरी क्विक, व्हेरी शार्प की हे वाक्य कम आउट ऑफ द बिल्डिंग, सेट द इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर तर काही रिक्वेस्ट करत नाही याला, तो त्याला ऑर्डर करतोय, तर मला लगेच उत्तर क्लिक झालं पाहिजे ऑर्डर कुठे आहे इथं, आणि लगेच 4 पर्यायात येऊन मी लगेच क्लिक केलं पाहिजे. हा नियम पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी स्लो, एकदम लेंदीपणाने जाऊ नका. बी स्मार्ट अँड बी ऍक्टिव्ह वेन यू आर ऍक्च्युअली रिडिंग द क्वेश्चन. नेक्स्ट पॉईंट मी असं म्हणेल, व्होकॅब्युलरी सेक्शन. आता मला व्होकॅबचे मार्क्स पाहिजे आहेत, तर आधी मी काय करणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इतकी कमांड पाहिजे माझी की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये किती प्रश्न व्होकॅबला आलेत, त्या व्होकॅबमध्ये इडियम्स किती आल्यात, फ्रेज किती आल्यात, वन वर्ड सबस्टिट्यूट किती आहेत, सिनोनिम्स किती आहेत, होमोफोन्स किती आहेत, स्पेलिंगवर किती प्रश्न आहे, याचा जर माझा स्टडी प्रॉपर डिटेल असेल तर मला लगेच डील करता येईल हा व्होकॅबुलरी पॅटर्न. म्हणजे सपोज जर त्याने 12 प्रश्न व्होकॅबचे विचारले तर 12 पैकी 12ही करेक्ट येतात जर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये केले असतील तर. अन्यथा तुम्ही जर टुक्का मारत असणार, सो इट इज गॉड लक, म्हणजे देव तुम्हाला मदत करेल. सो मी कॅटेगरी करेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये इडियम्स किती आहेत, 3-4 येत आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूट किती आहेत, 3-4 येतात. त्यांची मांडणी कशी आहे, 1 लाइनर आहे, 2 लाइनर आहे, मॅच द फॉलोइंग आहे का फिल इन द ब्लँक आहे, त्याच्यावरती माझी कमांड पाहिजे. जर मी त्या स्वरूपाच्या टेस्ट पेपर जर खूप सोडवल्या तर माझं त्या प्रश्नपत्रिकेशी एक अनुरूप होतो, म्हणजे मी त्याच्याशी फॅमिलियर होतो. म्हणजे तशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर मला वेळ जात नाही. सो आय नीड टू फोकस ऑन माय टाइम मॅनेजमेंट हिअर. मग मी व्होकॅब्युलरीसाठी काय करेल, सर्वात आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला जाईल आणि समजून घेईल की ईडीएम वरती कसा प्रश्न आहे, फ्रेज वरती कसा प्रश्न आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट कसा प्रश्न आहे, म्हणजे तो कसा डिझाईन करतोय प्रश्न, हे जर मला कळालं तर मला ते प्रश्नांचं स्वरूप कळालं, म्हणजे मी लगेच क्लिक करेल उत्तर. जसं बघा आता कंबाईन 2018चा पेपर आहे, त्याने कटच्या फ्रेजेस विचारले, पण त्याने कटच्या फ्रेजेस एका मार्काला एक फ्रेज नाही मित्रांनो, एका मार्काला जवळजवळ त्याने 8 रो दिलेले आहेत, इकडे 4 आणि इकडे 4, दोन्ही माहिती पाहिजे. आता जेव्हा मी 8 क्लिक करतो त्याचा टाइम जातो. मुद्दा हा नाही की तुमचं करेक्ट आलं उत्तर, मुद्दा हा आहे की तुम्ही किती वेळामध्ये तो क्लिक केलेला उत्तर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. तर आता इथं कट अप रफ आहे, कट कॉर्नर्स आहे, कट स्वॅट थ्रू आहे आणि नंतर आहे कट अँड रन आहे. तर मी काय करणार, या स्वरूपाचे क्वेश्चन पेपर जर मी आधी सॉल्व्ह करून ठेवलेले आहेत, याच प्रकारच्या टेस्ट जर मी सॉल्व्ह केलेले आहेत
तर असे प्रश्न मी अगदी क्विक क्लिक करतो आणि पटकन उत्तर गोल करतो. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बघा, हा जो प्रश्न कंबाईन सी ग्रुपचा आहे 2018चा, त्याने विचारलाय अडेप्ट या शब्दाचा त्यांना विरुद्धार्थी विचारलाय. मुद्दा विरुद्धार्थी आहे, पण त्याने खाली पुन्हा ते 8 शब्द दिलेले बघा, 2-2 करून. ठीक आहे. तर इथं हा दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा. याच्यात थोडक्यात त्याला तुम्हाला काय करायचं आहे, ही वॉन्ट्स यू टू स्पेंड युअर टाइम मच इन क्वेश्चन सो दॅट युअर अटेम्प्ट विल बी रिड्यूस समवेअर. म्हणजे काय, त्याला असे प्रश्न डिझाईन करायचे की लोकांचा अटेम्प्ट कमी व्हावा, आणि मला जर अटेम्प्ट जास्त हवाय तर मी एकदम क्विक उत्तर क्लिक केलं पाहिजे. म्हणजेच काय, अशा प्रकारचे प्रश्न मी आधी सॉल्व्ह केले पाहिजे. नंबर नेक्स्ट बघा, हा प्रश्न पुन्हा कंबाईन सीज आहे. त्याने पुन्हा इनक्रेडिबल हा एक शब्द दिलेला आहे आणि त्याने म्हटलं की याचा नियरेस्ट मिनिंग म्हणजे ऑब्व्हियसली सिनॉनिम विचारलाय, पण खाली पुन्हा 4 शब्द दिले आहे. खाली पुन्हा अजून पर्याय दिलेले, ओनली ए, ओनली बी, ओनली सी. थोडक्यात काय, इट इज टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. सो हाऊ टू डील इट विथ, व्हेरी सिम्पल. अगदी पटकन उत्तर शोधायचं, इलिमिनेशन करायचं आणि उत्तर गोल करायचं. म्हणजे तुम्ही जर तिथं खेळत बसलात तर तुमचा अटेम्प्ट होणार नाही 30. सेम थिंग, जर मला अशा प्रश्नांचे डील करायचं आहे तर असे प्रश्न मी सॉल्व्ह केले पाहिजे. असे प्रश्न क्वेश्चन पेपर, मी वारंवार सांगत असतो माझ्या लेक्चरमध्ये, क्वेश्चन पेपर डोक्यात फिट झाले पाहिजे. जसं तुम्ही मराठी व्याकरण वाचतात बघा अगदी 10 वेळा, पॉलिटी वाचतात 10 वेळा, हिस्ट्री वाचतात 15 वेळा, इंग्लिश 0 वेळा कंप्लीट करतात. मग जर मी इंग्लिश प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती कमांड नाही आहे तर मला स्वरूप कसं कळेल? तर ते मला करायचं आहे, आधी ते जाणून घ्यायचं आहे. जर ते मला कळालं तर अशा प्रकारचे प्रश्न विदिन फ्यू सेकंड्स मी सॉल्व्ह करू शकतोय. नेक्स्ट बघा, कॉम्प्रेन्शन. आता मला कॉम्प्रेन्शन डील करायचं आहे, तर कॉम्प्रेन्शन शॉर्टकट काय? व्हेरी सिम्पल. कॉम्प्रेन्शन कुठली शॉर्टकट नाही मित्रांनो, कुठलीही थेरी नाही आहे. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, टू कॉम्प्रिहेंड द थिंग्स, म्हणजे टू अंडरस्टँड द थिंग्स, आकलन करणे. याच्यात सर्वात मोठा ड्रॉबॅक काय असतो की जेव्हा मी वाचत असतो तो वाचन करत असताना मी माझी आयडिया त्यात ऍड केली नको पाहिजे. त्या पॅराग्राफमध्ये, त्या पॅसेजमध्ये जेवढं लेखकाने ऍड केलेलं आहे तीच गोष्ट जशी तशी ऍक्सेप्ट करावी. मग त्याने असं जरी म्हटलं असेल की माणूस मूर्ख आहे तर ते तसंच ऍक्सेप्ट करावं. तुमचं नॉलेज जर तुम्ही त्यात ऍड केलं तर 5 पैकी 0 सगळे चुकतील तुमचे, कारण तुम्ही त्यात ऍड करायचं नाही तुमचं नॉलेज. सेकंड थिंग, वाचन करताना सर्वात मोठा ड्रॉबॅक जो असतो कॉम्प्रेन्शनचा तो असतो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर मी 2-3 ओळी वाचायला गेलो आणि त्या ओळीमध्ये जर मला काही शब्द सापडले आणि त्या शब्दांचा माझ्या पास्ट लाईफशी काही रिलेट असेल तर मी त्या पास्ट लाईफच्या मेमरीमध्ये जातो, आणि जसं मी त्या मेमरीमध्ये जातो, डे ड्रीम मध्ये जातो, तर त्या थिंक करत 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 मी याचा पूर्ण पॅसेज संपून जातो, पण मला पॅसेज कळत नाही. मग आता ऍट द एंड मी काय करतो की मी पॅसेज तर वाचलाय, अंडरस्टँड झाला नाहीये, पण मी टुक्के मारतो. सो तुम्हाला एक काम करायचं आहे, कॉम्प्रेन्शन कम्प्लीट 5 आउट ऑफ 5 जर आणायची असतील तर तुम्हाला एकच नियम आहे, पॅसेज वाचत असताना तुमचा माइंड स्थिर ठेवा, कुठलाही तुमची आयडिया त्यात येऊ नका देऊ, कुठलंही तुमचं प्रेज्युडाइज माइंड असेल, बायस असतील, तुमच्या डोक्यामध्ये त्या विषयाविषयी काही माहिती असेल ती ऍड करू नका. सर्वात महत्वाचं, स्टिक टू द पॅसेज. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनसाठी तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असलेले अनुभव त्या पॅराग्राफशी जोडू नका, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग राहील. जर पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत मी कॉन्सन्ट्रेशन टिकवून ठेवलो तर सहज माझे 4 किंवा 5 करेक्ट येतील. म्हणजे तुम्हाला एकच वेपन आहे जे कॉम्प्रेन्शन 5 पैकी 5 करेक्ट देऊ शकतं, ते म्हणजे तुमचं कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ द पॅसेज, आणि त्यासाठी लागतं कॉन्सन्ट्रेशन. ते तुम्ही वाचन करत असताना लूज करू नका. यात एक आपला एक पॅरामीटर आहे, आपला एक पॅटर्न आहे एमपीसीचा. कॉम्प्रेन्शन जेव्हा तो विचारतो तेव्हा त्याच्या खाली तो विचारतो काही 2 ते 3 प्रश्न, मिनिमम 1 मॅक्झिमम 3 क्वेश्चन्स तो ओक्यावर विचारतो. म्हणजे तो काय करतो, तो पॅराग्राफ मध्ये असलेला एक शब्द उचलतो आणि त्याचा सिमिलर किंवा त्याचा अपोजिट विचारतो. पण याचा अर्थ असा नाही की मी जर पॅराग्राफ वाचला तर मला त्या शब्दाचा मिनिंग येईल, अजिबात नाही. त्या शब्दाचा मिनिंग तुम्हाला आधीच माहिती पाहिजे. तुम्हाला फक्त एक सेन्स लागतो की याचा अर्थ काय असू शकतो, पण एक्झॅक्ट मिनिंग मिळणार नाहीये. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की सपोज पॅसेज वाचण्याच्या आधी फक्त एक नजर टाकून घ्या की किती प्रश्न ओकॅपचे. सपोज जर त्याने 4 प्रश्न ओकॅपचे दिले तर पॅसेज वाचून काही उपयोग नाहीये. सो बी वाईज अँड बी ऍक्टिव्ह ऍट द टाइम ऑफ द एक्झामिनेशन हॉल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की बघून घ्यायचं की बाबा किती प्रश्न आहेत. जर त्याने 5चे 5 जर ओकॅप दिल्या तर पॅसेज वाचून काही उपयोग नाहीये. मग तो असं करू शकतो का? हो, त्याचा पॅटर्न बदलत असतो. आधी काय असायचं जुन्या काळामध्ये, म्हणजे 16-17 पर्यंत, की पॅसेज ऍट द लास्ट असायचा. त्याने ती कन्सेप्ट रद्द केली, म्हणजे त्याने ती कन्सेप्ट बाजूला ठेवली आणि पॅसेज मध्ये सुद्धा येतोय. म्हणजे कंबाईन 2018-19 बघा तुम्ही पॅसेज मध्ये विचारला, त्याने ऍट द एंडला विचारला नाहीये. व्हेरी इम्पॉर्टंटली, जर एखादं ओक्या पॅसेज न वाचता जर सॉल्व्ह होत आहे तर तुमचे तिथं 2 ते 3 प्रश्न करेक्ट येत आहेत. ठीक आहे. जसं बघा इथं कंबाईन सी वर्गला त्याने 19ला त्याने 2 शब्द विचारले, डिलिटरस आणि डिवोटेड. हे शब्द पॅसेजमध्ये आहेत, त्याने पॅसेजमध्ये काढले आणि त्यांचा मिनिंग विचारलाय. विषय म्हणजे हा डिलिटरस जो शब्द आहे हा राज्यसेवा 2021ला आता रिसेंटली कॉपी झालाय आणि ते त्याचं उत्तर आहे. तर असे ओक्या इकडे तिकडे कॉपी होत असतात.
नंबर नेक्स्ट बघा, हा प्रश्न कंबाईन 2019चा बी वर्गाचा. त्याने सिदिंग या शब्दाचा प्रश्न मिनिंग विचारलाय आणि सिदिंग हा शब्द त्या पॅसेजमध्ये पॅराग्राफमध्ये. सेम थिंग बघा, इथे त्याने विचारलाय वॅलेटचा मिनिंग विचारला आणि हा शब्द त्याने पॅसेजमधून घेतलेला आहे. सो पॅसेज डील करण्यासाठी काय करायचं आहे, सर्वात आधी प्रिव्हियस इयरचे जेवढे पॅसेज आले ते तर सॉल्व्ह करा. तुम्हाला कळेल की त्यात काही सोशल आहे, काही पॉलिटिकल आहे, काही सायकोलॉजिकल आहे, काही जनरल आहे, काही इन्व्हायरमेंटल पॅसेज पण आहे. जर तुम्हाला त्यांची व्याप्ती कळाली म्हणजे 280 ते 350 शब्दांपर्यंत एक पॅसेज असतो. मग तुम्हाला हे ओळखून घ्यायचं की माझं रिडिंग स्पीड किती आहे, मग एक पॅसेज मी किती मिनिटात वाचतो आहे, मला किती वेळ दिला पाहिजे. मग 7 मिनिटात जर माझा पॅसेज कंप्लीट होतो तर मी त्याचे 6 मिनिटं कसे करणार, 5 मिनिटं कसे करणार, यावरती फोकस ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. राज्यसेवा 2016ला जो पॅसेज आहे त्या पॅसेजवरती खाली त्याने प्रश्न विचारलाय, एक ओकॅबचा विचारलाय आणि दुसरा प्रश्न त्याने ग्रामरचा विचारलाय. विषय म्हणजे त्याने काय केलं बघा, हे प्रश्न आहे, मॅन्स बिहेवियर इज इन्फ्लुएन्स बाय 2 फोर्सेस. म्हणजे त्याने हे वाक्य विचारलं आणि म्हटलं याचा ऍक्टिव्ह व्हॉइस कुठला आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्याने पॅराग्राफ मधलं एक वाक्य उचललं आणि त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस विचारलाय. म्हणजे तो असंही करू शकतोय की एखाद्या पॅराग्राफ मधले काही वाक्य उचलून खाली तो ग्रामरचे प्रश्न विचारेल. मग त्याकरता म्हणतोय की पॅसेज वाचण्याआधी फक्त एक नजर 1-2 सेकंद मारून द्या की तुम्हाला कळलं पाहिजे की यावरती ग्रामरचे प्रश्न आहेत का, यात ओकॅबचे किती क्वेश्चन्स आहेत. सो बी ऍक्टिव्ह. मग असा एखादा प्रश्न येऊ शकतोय, पण असे ग्रामरचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पॅसेज वाचायची गरज नाही आहे. सो मी तुम्हाला तेच सांगतो की पॅसेज वाचण्याआधी एक नजर टाकून द्या. नेक्स्ट, काही लोकांचं असं ऑब्झर्वेशन आहे की कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करण्यासाठी आधी प्रश्न वाचावे. अजिबात नाही. दॅट इज अ रॉंग स्ट्रॅटेजी. ते टाइम वेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही आधी प्रश्न वाचणार, नंतर पॅसेज वाचणार, पुन्हा प्रश्न वाचणार. ही कम्प्लीट रॉंग स्ट्रॅटेजी आहे आणि तुम्ही प्रश्न वाचून पुन्हा पॅसेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रश्नही विसरून जातात. त्यामुळे प्रश्न वाचून तुमचा वेळ वाया घालवू नका. फर्स्ट रीड द पॅसेज कम्प्लिटली अँड देन गो फॉर क्वेश्चन्स. क्लिअर. नंबर नेक्स्ट बघा, आता आपण एक काम करूया की डिस्कस करूया की रिसेंट पॅटर्न काय आहे. म्हणजे 16-17 पर्यंत ठीक होतं की एमपीएससी एक विशिष्ट साच्यामध्ये प्रश्न विचारत होतं, पण 19ला आणि आता 21ला एक नवीन पॅटर्न काही प्रश्नांचं त्याचं स्वरूप बदललंय. ते कसं तर बघा, पहिलं आता हा जो कंबाईन ग्रुप बी चा प्रश्न आहे ना, हा 2018चा, त्याने काय केलेला आहे, एक 4 वाक्य लिहिले आणि 4 वाक्यांमध्ये होतं कुठले कुठले शब्द मी स्पेलिंग एरर केलेले आहेत. असा प्रश्न आतापर्यंत इतिहासात नाहीये. आधी स्पेलिंगचे कसे शब्द यायचे, 1-2-3 शब्द यायचे आणि म्हणायचं कुठलं रॉंग स्पेल्ड आहे, कुठले करेक्ट आहे ते फक्त ओळखा. पण त्याने ह्यावेळेस काय केलं, नवीन पॅटर्न असा केलाय की त्याने 4 वाक्य लिहिलेत आणि त्या वाक्यांमध्ये जो कुठले शब्द स्पेल रॉंग आहे ते वाक्य सांगा. थोडक्यात काय, हे डिफिकल्ट नाही पण हे टाइम कन्झ्युमिंग आहे. मग टाइम कन्झ्युमिंग म्हणजे कसं की मी एक वाक्य वाचणार, मग मला कळणार हा इथे हिपोक्रेसी स्पेलिंग चुकीचं आहे. दुसरं वाक्य वाचणार, त्यात मला कळणार की गॅजेटचं स्पेलिंग चुकीचं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये मला कुठेतरी कॅटलॉगचं स्पेलिंग चुकीचं वाटणार आणि चौथं वाक्य. थोडक्यात टाइम कन्झ्युमिंग. मग असा प्रश्न, हा जो प्रश्न आहे, हे जे स्वरूप त्याचं नवीन पॅटर्न आहे, त्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करा किंवा त्या प्रकारचं स्वरूप डोक्यात फिक्स ठेवा की मी हे कसं पटकन क्लिक करेल. वाचत नका बसू ते. म्हणजे तुम्ही जर मोर टाइम जर तुम्ही स्पेंड केला रिडिंग मध्येच, अटेम्प्ट लो आणि तुमचे मार्क्सही लो होतील. सो बेटर वे, हे जे करेक्ट स्पेलिंग इनकरेक्ट स्पेलिंग त्याने विचारलं नवीन पॅटर्न, त्यावरती सेम क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. नंबर नेक्स्ट बघा, हा एक प्रश्न आहे कंबाईन बी ग्रुपचा 19चा. त्याने एका शब्दाला 4 वाक्यांमध्ये लिहिलाय आणि त्याने म्हटलं कुठल्या कुठल्या वाक्यांमध्ये त्याचा मिनिंग सांगा. थोडक्यात एका शब्दाचे जर अनेक मिनिंग असतील त्याला आपण होतो पॅरोनियम्स, ठीक आहे, किंवा पॉलिनियम्स पण होतो आपण त्याला, म्हणजे मॅनी मिनिंग्स. जसा एक शब्द विचारला आयोगाने जुन्या काळामध्ये, राईट, RIGHT, राईट म्हणजे उचवा, राईट म्हणजे योग्य, राईट म्हणजे हक्क, तिन्ही त्याने मिनिंग विचारले होते. सो थोडक्यात पुन्हा हे टाइम कन्झ्युमिंग आहे, होक्याब आहे. पण मी अशाच स्वरूप जर मी आधीच सॉल्व्ह केलं, जर मी प्रश्नपत्रिका व्यवस्थित स्टडी केल्या तर मी पटकन ही क्लिक करू शकतोय. हे स्वरूप तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. नंबर नेक्स्ट बघा, सेम थिंग. आता हा जो प्रश्न आहे इडियमचा, आतापर्यंत असा प्रश्न अख्ख्या एमपीएससीने इतिहासात कधीच विचारला नाही, पण त्याने आता 2 प्रश्न विचारले असतील. सी वर्ग 2019ला. त्याने काय केलं, 4 वाक्य लिहिली आहेत आणि त्या 4 वाक्यांमध्ये होतं कुठल्या वाक्यामध्ये इडियम्स आहे ते सांगा, कुठल्या वाक्यामध्ये इडियम्स रॉंग आहे ते सांगा, कुठल्या वाक्यामध्ये इडियम्स करेक्ट आहे ते सांगा. थोडक्यात टाइम कन्झ्युमिंग. म्हणजे त्याला काय करायचं, पेपर लेंदी करायचा आहे. मग आपण काय करायचं, क्विक शार्प, अगदी पहिलं ऑप्शन घेतलं डायरेक्ट 4 पर्याय, दुसरं ऑप्शन घेतलं की 4 पर्याय द्यायचं आणि पटकन गोल करायचं उत्तर. जसं तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये हा फिदर इन हिज कॅप ही मन आहे, बिल्ड कॅसल इन द एअर आहे, त्यानंतर फुल्स पॅराडाईस आहे, ब्लेस इन डिस्गाईस आहे. तर ह्यासाठी तुम्हाला पूर्ण वाक्य वाचायचे, पण वाचताना अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये क्विक राहायचं, शार्प राहायचं, म्हणजे जेणेकरून माझा पटकन हा प्रश्न सॉल्व्ह होईल. आणि ज्या लोकांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती कमांड केली नाही त्यांना हे प्रश्न समजायलाच वेळ लागेल. म्हणून तुम्ही तिथं एक एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज घेऊ शकताय. नंबर नेक्स्ट बघा, हा एक पॅटर्न आहे. सेम थिंग 19ला आलेला आहे आता कंबाईनला. त्याने काय केलं, सेम एक शब्द 2 वेळा लिहिलाय.
आणि त्याने म्हटलं की प्रत्येक वाक्याच्या सेन्सनुसार तुम्ही त्याचा मिनिंग सांगा. पुन्हा टाइम कन्झ्युमिंग, तर याच्याशी तुम्ही फॅमिलियर असला पाहिजे. मग नेक्स्ट, आता मला 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मला 30 क्वेश्चन मी कसे सॉल्व्ह करणार? मग 30 क्वेश्चन जर म्हटले तर माझ्या गुणीला 3 वाक्य होतात, तर 90 वाक्य म्हणजे ऑलमोस्ट मी 100-125 वाक्य वाचणार आहे, त्याही 20 मिनिटामध्ये. तर मी काय करायचं? इलिमिनेशन मेथड करायचं. इलिमिनेशन कसं करायचं? पहिले वाक्य वाचलं की डायरेक्ट 4 पर्याय या, ए गेला. दुसरं वाक्य वाचलं की डायरेक्ट 4 पर्याय या. तसं जर करत असणार तुम्ही तर तुमचे 30 अटेम्प्ट होतील. ठीक आहे. जर तुमचे 30 अटेम्प्ट नाही झाले, अगेन रिपीट, मार्क्स कमी असतील. मग हे कसं करायचं? तर बघा, आपल्याला एमपीएससी 4 प्रकारे प्रश्न विचारतं. 4च प्रकारे प्रश्न. जीएसलाही सेम आहे ते. पहिल्यांदा एबी असतं, 2 वाक्य, कुठलं करेक्ट आहे. नंतर एबीसी असतं, कुठलं करेक्ट आहे. नंतर एबीसीडी असतं, कुठलं करेक्ट आहे. आणि नंतर 1 2 3 4 असतं, कुठलं करेक्ट आहे. आता या स्वरूपाला कसं डील करायचं? पहिलं वाक्य वाचायचं, जर कळालं मला की हे करेक्ट आहे का रॉंग आहे, डायरेक्टली 4 पर्यायला. आणि खाली कसे प्रश्न डिझाईन केलेले असतात असे बघा, 1 2 3 4, एबी, एसी, एसीडी, एबीडी, नन, ऑल ऑफ द अबोव. मग याच्यावरती स्मार्टनेस ठेवा. राज्यसेवा 2021 जो रिसेंटली पेपर झाला, त्यामध्ये तुम्ही एक स्टडी करा की आयोगाने खाली जे ऑप्शन दिलेले आहे ना, ते जरा ट्रिकी केले आहेत. ट्रिकी म्हणजे कसे? ओनली ए हा पहिला ऑप्शन राहिला नाही, आता तो कुठेतरी 3रा किंवा 4था जातो. आपण वाचतो ओनली एक करेक्ट आणि 1 गोल करून देतो. तिथं स्मार्टनेस जरा क्रिएट करा तुमचा. सो बेटर वे गो फॉर इलिमिनेशन मेथड. जर तुम्ही सगळी प्रश्नपत्रिका वाचायला गेलात तर तुमच्याकडे पेपर कव्हर होणार नाहीये. सो गो फॉर इलिमिनेशन मेथड. आता त्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. बघा, कंबाईन ग्रुप सी ला एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? त्याने मॅच द फॉलोइंग ए बी सी डी ई, म्हणजे त्याचा पॅटर्न नाही आहे की फक्त एबीसीडी असतं मॅच द फॉलोइंगला, असं नाहीये. ए बी सी डी ई एफ जी पण करेल तो. सो एमपीएससी पॅटर्न इज युनिक पॅटर्न. मग आपण काय करूया? अशा प्रकारचं त्याने केलं तर काय करायचं? हे बघा, आता पहिला शब्द होता एलेजी, याचा अर्थ होतो फिनरल सॉन्ग. मग इथं मला माहिती आहे की शोकगीत आहे. मग एचं मला 4 पाहिजे, हे उत्तर 1 मिळालं. असं मला करायचं, अगदी क्विक करायचंय. म्हणजे 1 वर्ण करायचं, 1 नाही मिळालं दुसरं बघायचं, तिसरं बघायचं आणि बरोबर पटकन इलिमिनेशन जायचं. सेम थिंग बघा, हा पीएसआय 17चा प्रश्न आहे. इथं बघा, एक कंडिशनचा प्रश्न आहे हा. यामध्ये दोन्ही पास्ट परफेक्ट टेन्स आहे. हे वाक्य तर चुकीचं असणार आहे. मग ए उत्तरात येणार नाही, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. मग यामध्ये कॉमन काय आहे की इथंही सी आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये, इथंही सी आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये. मग मी सी वाक्य वाचणार नाही, माझा तेवढा वेळ वाचेल. मग तुम्हाला तेच जरा त्यावरती स्टडी करा, व्यवस्थित क्वेश्चन पेपर हातात घ्या आणि त्यावरती जर त्यांचे 4 पर्याय बाहेर काढा. सो वर्क ऑन इट. म्हणजे प्रोबॅबिलिटी हे सांगते त्यातही बरेचसे प्रश्न तुमचे क्लिअर होतील. नंबर नेक्स्ट अँड लास्ट, सेल्फ कॉन्फिडन्स. आता ऍक्च्युली काय असतं, एक ऑब्झर्वेशन आहे माझं की मुलं मराठी व्याकरण आणि लॉ या 2 विषयावरती खूप फोकस करतात आणि इंग्लिशला थोडं साईड ठेवतात. बट मी असं म्हणेल, इंग्लिश, मराठी आणि लॉ तिन्ही विषय सेम आहे. तिघांनाही महत्व तेवढंच आहे. म्हणजे तुम्ही जेवढा लॉचा अभ्यास करता तेवढा इंग्लिशचा करत नाही. जनरली पॉलिटी 10 वेळा वाचणार, हिस्ट्री 10 वेळा वाचणार, मराठी व्याकरण 10 वेळा वाचणार आणि इंग्लिश 0 वेळा. मग इंग्लिशला जर तुम्ही योग्य न्याय देत नाहीये तर तुम्हाला आउट ऑफ किंवा जवळजवळ अराउंड मोर दॅन 25 कसे करेक्ट येतील? सो बेटर वे, तुम्ही ते डोक्यात निगेटिव्हिटी काढून टाका. पहिली की माझी पहिली मेन्स आहे त्यामुळे मला कमी मार्क्स मिळतील, असं काही नाहीये. दुसरं, मी मराठी माध्यमातलं शिकलोय, याचाही काहीच संबंध नाहीये. म्हणजे मराठी माध्यम माझी पहिली मेन्स आहे आणि मी एकदा रिव्हिजन केलेली आहे. सर्वात आधी यू शुड बी स्ट्रॉंगर इन युअर इंटरनल माइंड. जर तुम्ही तिथं स्ट्रॉंग राहिलात तर तुमच्याकडनं सहज 30 क्वेश्चन सॉल्व्ह होतील आणि 25+ तुमचे करेक्ट असतील. मग आता यासाठी मी काय करायचं आहे? बेटर वे, तुम्ही काम करा. अजून तुमच्याकडे 16 डेज आहे, अराउंड 15 to 16 डेज आपल्याकडे आहे. तर तुम्ही काम करा, टेस्ट पेपर सॉल्व्ह करा. आणि सेकंड थिंग, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या. एखादं पुस्तक तुमच्याकडे असेल विश्लेषणाचं, ते समोर ठेवा आणि टेस्ट पेपर समोर ठेवा. टेस्ट पेपर मी सगळ्या आपल्या ज्या सुरू आहेत कंबाईनच्या, ऍज इट इज आयोगाच्या सेम स्ट्रक्चरने मी बनवलेले आहेत. त्या सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी फ्री दिलेली आहेत. तुम्ही त्या प्रिंट काढा. त्यात मी टॉपिक वाईज पण दिलेले आहे, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह. त्या टॉपिक वाईज 11 टेस्ट आहे आणि फुल टेस्ट आपल्या 12 आहेत ऑलमोस्ट. त्या सगळ्या प्रिंट काढा आणि त्या सॉल्व्ह करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयोगाचे प्रश्न आणि आपले इंग्लिश मराठीचे टेस्ट त्यांचं सेम तुम्हाला पॅटर्न दिसेल. म्हणजे तुम्हाला ते क्वेश्चन फॅमिलियर असतील. तर आपल्या ज्या टेस्ट आहे सगळ्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेल्या आहेत, त्याचं मी लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. सी ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.